पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला 1 वर्ष घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमात आल्यानंतर पीडित महिलेच्या सासरच्यानी घर सोडून पळ काढलाय। 3 वर्षांपूर्वी रिक्षातून प्रवास करताना पीडितेचा पतीचा अपघात झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता। मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिच्या सासरच्यानी तिला वर्षभर एका खोलीत डांबलं होतं। ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली तेव्हा तिला सासरच्यांनी अमरावतीत माहेरी आणून सोडलं। अमरावती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मात्र 3 दिवस उलटून गेले तरीही सासरच्यांवर कारवाई झालेली नाही। तर नांदेड पोलिसांना या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। पीडित महिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते आहे। शेवटी ती जास्त घराटल्याच्या नंतर तिला वर माडीवर त्याने ठेवलं होतं, एवढं मला माहीत आहे। आता बाकी त्याच्या घरी काही मी जास्त करून जात नाही, काही नाही। आता खाया प्यायला दिलं नाही म्हणून ती पोरगी सांगते, पण आता खाया प्यायला दिलं नाही ते लेकरं आहात ना, त्या लेकरात नाही खाया प्यायला दिलं नाही ते निचळत पाहायला गेलं, खायला दिलं की नाही दिलं ते। तर शुगर होता म्हणून ते दे नाही गोड घरचे। अच्छा, आणि तुझी आई तिथं असं म्हणाली की तिला तुझ्या आईला म्हणजे इथं घरी डांबून वगैरे ठेवायचे? दाबून नाही ठेवलं, खोलीत आम्ही सगळे एकाच जागेवर राहू आणि ते मग हे झालं म्हणून खोटा आरोप सांगायचे। 498 323 प्रमाणे गुन्हा नोंद केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु अद्याप आमच्याकडे पेपर्स वगैरे काही आलेले नाही, परंतु आज आणि उद्या 2 दिवसामध्ये प्राप्त होतील असा हे आहे। आणि प्राप्त झाल्यानंतर जे काय असेल ते रितसर तपास करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।